नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण जिल्हा परिषद भरती वेळापत्रकासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते की जिल्हा परिषदचे जे राहिलेले पद आहे, ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर ग्रामसेवक, हे जे पदं आता पेसाच्या प्रश्नामध्ये अटकलेले आहेत आणि त्यामुळे हे भरती परीक्षेच्या आता जे पेपर लांबलेले आहे याचं वेळापत्रक कधी येणार आहेत त्या संदर्भात काही अपडेट द्या, किंवा याच्या परीक्षा कधी होणार आहे त्या संदर्भात काही अपडेट द्या. त्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट देत आहोत आपण. विद्यार्थी मित्र, आता तुम्हाला सांगायचं असं आहे की पेसाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आता तलाठीचा सुद्धा प्रश्न होता, परंतु राज्य सरकारने काय केलं आहे की जे तलाठीचे जे पेसाचे जे पदं होते ते वगळून बाकीच्या पदांचा निकाल लावलेला आहे. तसंच विद्यार्थी मित्र, आता हे जे आरोग्य सेवक, आरोग्य सेवक हे पदंसुद्धा आता पेसामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केल्यामुळे हे पदंसुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्र, आता याचे पेपर कधी होणार आहे तर हे विद्यार्थी मित्र हे नक्की कोणीच सांगू शकत नाही. सगळे अंदाजे सांगताय की फेब्रुवारी महिना, याच्या आधीसुद्धा प्रत्येकजण म्हणतो आता की जानेवारी महिन्यात होणार आहेत, जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात होणार, कोणी त्याच्यानंतर म्हणे पहिला हप्ता गेल्यानंतर म्हणे. त्यानंतर आता काही जण म्हणताय की आता जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यात 26 जानेवारीनंतर होईल. त्यानंतर आता परत पुन्हा काही जणांचं म्हणणं आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात होईल. तर विद्यार्थी मित्र, एक गोष्ट स्पष्ट आहेत की हा सर्व प्रश्न हा न्यायालयामध्ये गेलेला आहेत आणि त्यामुळे या भरती परीक्षा कधी होतील याची काही गॅरंटी नाही आहे. विद्यार्थी मित्र, कधी होईन हे कन्फर्म कोणीच सांगू शकत नाही. आता त्यामध्ये आता निवडणुकीच्या आचारसंहितेसुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. जर आचारसंहितेमध्ये भरती परीक्षा जर गुंतली तर मग हे सर्व भरती प्रक्रिया ही निवडणुकीनंतरच होईल, कारण की त्या काळामध्ये भरती परीक्षा घेता येत नाही विद्यार्थी मित्र. त्यामुळं आता हे जिल्हा परिषदचे राहिलेल्या पदाच्या परीक्षा होण्याचा अवघड आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये भरती परीक्षेचे निकाल वेळापत्रक येईन अशी अपेक्षा आहे, कारण की उमेदवार आता मागणी करीत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे निवेदनं देऊन राहिलेल्या पदाची भरती परीक्षा घ्यावी अशी जिल्हा परिषदेला मागणी होत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, यावर जिल्हा परिषद काहीतरी तोडगा काढून राहिलेल्या पदाची लवकरच भरती परीक्षा करू शकते. कारण की विद्यार्थी मित्र, राज्य सरकारने तलाठी भरतीचा जो पेसाचा प्रश्न होता तो सुद्धा त्यांनी मिटवून राहिलेले जे पदं होते, म्हणजे पेसाचे जे रिक्त पदं आहे ते सोडून त्यांनी बाकीचे पदाचा निकाल लावला. तसेच त्याच्या भरती परीक्षेतसुद्धा सर्व व्यवस्थितपणे झालेला असून लवकरच त्या विद्यार्थ्यांनासुद्धा नियुक्ती येणार आहेत. त्यामुळं जिल्हा परिषदचे सुद्धा जे पदं अडकलेले आहे आता पेसा भरती संदर्भात, याचासुद्धा शासन लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भरती परीक्षा घेईल. तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळवा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुम्ही, खूप खूप तुमचे धन्यवाद, आभारी आहे.